सातारा जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांचे विविध मागण्यांसाठी रेशन दुकान बंद आंदोलन, तहसील कार्यालयासमोर केली निदर्शने। सातारा तालुक्यातील नेले येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी 8 जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सातारा पंचायत समितीच्या परिसरात करण्यात येणाऱ्या कामाच्या अनुषंगाने गटविकास अधिकाऱ्यांनी केली पाहणी। कोरेगाव तालुक्यातील भाडळे येथे उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली दुचाकी सापडून झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू। सातारा तालुक्यातील शिवतर ते रेल्वे गेटच्या साईड पट्ट्याचे काम करा, शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष यांनी केली बांधकाम विभागाकडे मागणी। सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गुटखा तयार करणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी। आम आदमी पार्टी जिल्हा संयोजक सागर भोगावकर यांनी केली मागणी। अंगणवाडी सेविका संघटनेचे विविध मागण्यांसाठी मोती चौक ते सातारा तालीम संघादरम्यान मानवी साखळी आंदोलन। जावली तालुक्यातील रुईघर येथील मालकी हक्काच्या जागेतील मिळकतीचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करा, RPIचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। शौर्य दिनानिमित्त छत्रपती शाहू महाराज चौकात वंचित बहुजन आघाडीने भीमा कोरेगावच्या प्रतिमात्मक विजय स्तंभाला केले अभिवादन। खटाव तालुक्यातील पळशी येथे हरवलेल्या चिमुकल्याला शोधण्यास ग्रामस्थ आणि ग्राम सुरक्षा यंत्रणा यांना मिळाले यश। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खटाव तालुका अध्यक्षपदी वैभव पाटील यांची करण्यात आली कातर खटाव येथे बिनविरोध निवड। सातारा तालुक्यातील विक्रांतनगर जिल्हा परिषदच्या शाळेत विद्यार्थिनींनी घेतली शिवमुक्त संवाद साधण्याची शपथ। फलटण येथे नियमबाह्य रस्त्याचे खोदकाम करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची शेतकरी संघटनेकडून सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। सातारा शहरातील पश्चिम भागात पाणी टंचाई, नागरिक संतप्त। माजी नगरसेवक अविनाश कदम यांनी दिला रस्ता रोकोचा इशारा। खटाव तालुक्यातील मायनी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर। अध्यक्षपदी संदीप कुंभार तर उपाध्यक्षपदी नाना चव्हाण यांची करण्यात आली निवड। सातारा बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडीवर पर्याय, पारंगे चौकातील बाजूस होणार आउटगेट, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील श्री सेवागिरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निबंध व चित्रकला स्पर्धेत उज्ज्वल यश मिळवले। सातारा जिल्हा परिषदच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय मोठा गट निबंध स्पर्धेत विद्यालयाची श्रेया सुभाष कदम हिने द्वितीय क्रमांक पटकावला, तर तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत अक्षरा पृथ्वीराज चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळवला। भल्या सकाळी व्यायामाच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या सातारकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। यातील काही जण चक्क दुसऱ्यांच्या झाडाची फुले काढतात। ज्यांनी झाडे लावली आहेत त्यांना फुले राहत नसल्याने यावर आळा घालण्यासाठी लावण्यात आलेला बोर्ड सध्या चर्चेत आहे। अकोला येथे झालेल्या 67व्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सातारा शहरातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातील यासर मुलानी, सैफ अली झारी, साई बल्लाळ यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणातील खेळाडूंना पराभूत करत सुवर्ण पदके पटकावली। शिंदेगड शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी आपला वाढदिवस साजरा न करता यशोधन अनाथालय वेळे या ठिकाणी असलेल्या मनोरुग्ण दिव्यांगांसोबत संपूर्ण दिवस व्यतीत करत आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला।